एक दिवस बस रिकामी भेटली म्हणून बसमध्ये मी लेडीज सीटच्या मागच्या सीटवर खिडकीजवळ बसलो. त्यामुळे होतं काय की सुंदर सुंदर चेहरे अगदी जवळून पाहता येतात आणि त्यांचा मधुर आवाजही ऐकता येतो. एखादी सुंदर दिसणारी गुबगुबीत तरुणी ती तामिळ चित्रपटातील नायिकेसारखी शेजारी बसल्याचे भाग्यही कधी कधी लाभते बऱ्याच जणांना त्या सीटवर. पण या बाबतीत मला दुर्दैवीच म्हणावे लागेल. माझ्या शेजारी बहुधा एखादी तरुणी बसण्यापूर्वी एखादा पुरुषच बसतो. मी शरीराने नाजूक आहे म्हणून असेल कदाचित. माझ्या शेजारी बसलेला पुरुष साक्षात मेनका जरी शेजारी येऊन उभी राहिली तरी हल्ली उठून तिला बस म्हणण्याचे धाडस करीत नाही. कारण तो उठला आणि ती बसली नाही तर त्याचा पोपट व्हायचा विनाकारण. सध्याचे पुरुष स्वतः उठून बसायला जागा देतात, ती विवाहित, गरोदर आणि वृद्ध स्त्रियांना. कारण त्यांच्यातच त्यांना त्यांची आई दिसते. कित्येक वर्षाच्या दुर्दैवानंतर त्या दिवशी एखादी तरुणी शेजारी बसण्याचे भाग्य मला लाभले. माझ्या शेजारी बसलेली तरुणी परीकथेतील एखादी परी सारखी होती, पण काळ्या परीसारखी. तिच्या चेहऱ्यावर फेअर अँड लवलीनेही हार मांडली असते. तिचा पोशाख हल्ली बहुसंख्य तरुणींना आवडतो तसाच होता. अर्थात निळी जीन्स आणि पांढरा टी शर्ट, त्यावर अत्तराचा फवारा मारला होता. त्या अत्तराचं नाव कदाचित मॅग्नेट असावं. अत्तराचा वास आला की माझं डोकं दुखू लागतं आणि माझ्या कपाळावर आट्या पडतात. त्यामुळे मला अत्तराच्या सुगंधापेक्षा घामाचा दुर्गंधच अधिक प्रिय वाटतो. असो, आता तो त्रास सहन करण्याखेरीज माझ्याकडे पर्याय नव्हता. बसमध्ये बरीच गर्दी असल्यामुळे ती मला जरा नव्हे बरीच खेटून बसली होती. त्यात ती शरीराने जरा जास्तच मजबूत होती. त्यामुळे मी अक्षरशः चेपला गेलो होतो. एखाद्या तरुणीने चेपल्यामुळे जो आनंद एखाद्या पुरुषाला मिळतो तो आनंद मला काही मिळत नव्हता. उलट माझा जीवच गुदमरत होता. जो काही आनंद मिळवायचा तो कदाचित तिलाच मिळत असावा. मी तिला चल बाजूला हो म्हणणं सध्याच्या कलियुगात सभ्यपणाचं लक्षण ठरलं नसतं. मी तिच्या शरीराचा भार माझ्या शरीरावर सहन करत होतो. तिच्या शेजारी तिला खेटून एक सुंदर तरुणी उभी होती. जिचा हेवा वाटत असावा असा भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तिला पाहताच मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना करीत होतो, देवा हिचा बस स्टॉप लवकर येऊ दे आणि तिच्या जागेवर ही बसू दे. देवालाही कधी नव्हे ती माझी दया आली. लवकरच माझ्या शेजारी बसलेली ती काळी माता उठली आणि तिच्या जागेवर माझ्या स्वप्नातील परीसारखी दिसणारी ती सुंदर तरुणी हळूच बसली. तीही मला खेटूनच बसली आणि आपल्या गुलाबी गालात गोड हसली. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले, मला इतक्या सुंदर आशीर्वाद दिल्याबद्दल. मगापासून मी तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होतो, पण आता ते शक्य होत नव्हते. अर्थात यापूर्वी कधी ते शक्य होत नव्हते. त्यामुळे डरपोक ही उपाधी सुंदर तरुणींनी आम्हाला केव्हाच बहाल केली होती. तिच्याकडे पाहणे शक्य नव्हते म्हणून मी खिडकीतून बाहेर रिक्षातून प्रवास करणाऱ्या सुंदर तरुणी त्यांच्या सुंदर मित्रांसह बसलेल्या पाहत होतो. इतक्यात कधी नव्हे तो जोराचा पाऊस सुरू झाला आणि पावसाच्या धारा खिडकीतून आत येऊ लागल्या. पावसात भिजणं हा माझा आवडता छंद होता. त्यामुळे मी त्या पावसाच्या सरी अंगावर झेलत होतो. माझ्या शेजारी बसलेल्या त्या तरुणीने तिचा नाजूक हात माझ्या खांद्यावर हळूच ठेवला आणि मला म्हणाली, खिडकी बंद करायची नसेल तर तसं सांगा, म्हणजे मला माझी छत्री उघडायला. मी सॉरी म्हणत खिडकी बंद करताच गालात गोड हसून ती थँक्यू म्हणाली. म्हणताच माझ्या हृदयात जी काही कालवाकालव झाली ती मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हतो. आता मी खिडकीतून बाहेरही पडू शकत नव्हतो आणि तिच्याकडेही पाहू शकत नव्हतो. रिकामा बसणं माझ्या स्वभावात नव्हतं. म्हणून मी हातातील वर्तमानपत्र उघडून त्यातील एक कविता वाचायला सुरुवात केली. माझ्या नकळत तिनेही ती कविता वाचली आणि मला म्हणाली, कविता छान आहे नाही? मीही मानेनेच होकार दिला. तुम्हाला कविता वाचायला आवडतात का? तिने पुन्हा प्रश्न करताच मी म्हणालो, मला कविता खूप आवडतात, वाचायला आणि लिहायलाही. मी तिला सरळ सरळ
एकेरी हाक मारल्यामुळे तिला थोडं बरं वाटलं असावं म्हणून मी काय ती आता माझ्याशी अधिक उत्साहाने बोलू लागली. पण त्यात तिला बरं वाटण्यासारखं खरंच काही नव्हतं, कारण आमच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्यांना आहो जाओ करण्याचे मुळीच संस्कार झालेच नव्हते. बहुधा कोणालाही एकेरी हाक मारली की आपण लगेच त्याचे मित्र किंवा नातलग होतो असा आमचा आतापर्यंतचा अनुभव होता. पण का कोणास जाणे, मला अरेतुरे करण्याची हिंमत तिच्याच्याने काही होणार नव्हती, तशी ती बऱ्याचदा लोकांची होत नव्हती. बोलता बोलता तिलाही कविता लिहिण्याची आवड असल्याचे समजले, म्हणून मी तिला तिचे नाव विचारले तर ती म्हणाली, प्रतिमा जाधव. अर्थात मी मगाशीची कविता मन लावून वाचत होतो, ती तिनेच लिहिलेली होती. तोपर्यंत मी तिच्याकडे एक सुंदर तरुणी म्हणून पाहत होतो, पण आता ती माझ्यासाठी एक कवयित्री होती. तिच्याबद्दल आता माझ्या मनात आदर निर्माण झालेला होता. आता मला तिच्यासोबत चर्चा करायला अधिकच उत्साह वाटत होता. तुला इतक्या छान छान कविता कशा सुचतात? माझ्या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणाली, जशा त्या तुम्हाला सुचतात. काही नाही, आजूबाजूला पाहताना डोळे सताड उघडे ठेवले तर सहज सुचतात. आता हेच पहा ना, मगाशी तुमच्या बाजूला एक काळी परी बसली होती आणि आता मी बसले आहे. मी स्वतःला परी म्हणणार नाही, कारण तो अधिकार मला नाही. ते जाऊ दे. ती काळी परी तुमच्या शेजारी बसल्यानंतर तुमच्या मनात झालेली कालवाकालव आणि आता मी बसल्यानंतर झालेली उलथापालथ, यावर तुम्ही एक छान कविता लिहू शकता की? ती अशी बोलत होती जणू काही ती कधीतरी माझ्या हृदयातच शिरली होती. तिचा बोजा बिस्तारा घेऊन मी स्वतःला सावरत तिला म्हणालो, माझ्या मनात काय चाललंय ते तुला कसं काय कळलं? त्यावर गालात गोड हसत ती म्हणाली, ते कळतं म्हणूनच मी कवयित्री झाले ना. माझ्या दुर्दैवाने माझे केस तेव्हा खांद्यापर्यंत वाढलेले होते आणि दाढी मिशाही बऱ्याचपैकी वाढलेल्या होत्या. ते पाहून ती मला विनोदाने म्हणाली, तुमचा श्रावण आहे का? तिला उत्तरादाखल मी म्हणालो, नाही, ही सध्याची नवीन फॅशन आहे. माझा हजरजबाबीपणा पाहून ती खळखळून हसली. तिला हसताना पाहून साक्षात आनंद माझ्या शेजारी बसल्याची अनुभूती मला येऊ लागली होती. माझ्या दाढी मिशापर्यंत पोहोचणारी ती पहिली तरुणी होती. पाहता क्षणी कोणा तरुणीने माझ्या प्रेमात पडावं इतका देखणा मी नक्कीच नव्हतो. मग ती अनोळखी तरुणी माझ्याशी इतकी जवळीक साधण्याचा प्रयत्न का करत होती, हा प्रश्न मला सतावू लागला आणि मी तिला विचारले, तू मला ओळखतेस का? त्यावरती हसून म्हणाली, हो, ओळखते. अनोळखी माणसांची ओळख काढून स्वतःहून बोलण्याची मला सवय आणि हौस दोन्ही नाही. त्यावर मी म्हणालो, मी तर तुला ओळखत नाही, तू मला कशी काय ओळखतेस? त्यावर ती हसून म्हणाली, तुमची माझ्याबरोबर ओळख कविताने करून दिली. कोणत्या कविताने? त्यावर तिने पुन्हा प्रश्न केला, तुमच्या ओळखीच्या किती कविता आहेत? मी अगदी सहज तिला उत्तर दिले, 4. अहो, मी 2 पायांच्या कविताबद्दल बोलत नाही. मी कागदावर निवास करणाऱ्या आणि ओठांवर रुळणाऱ्या 1000 पायांच्या कवितेबद्दल बोलते. तुम्हाला पाहून खरंच कोणाला वाटणार नाही की तुम्ही कवी आणि लेखक आहात म्हणून. तुमचं चालणं, बोलणं, हसणं, वागणं आणि राहणं ही सारंच सामान्य माणसासारखं आहे. फक्त सामान्य माणसासारखे वागताना तुम्ही तुमचे डोळे तेवढे सताड उघडे ठेवता. बऱ्याच दिवाळी अंकात मी तुमच्या कविता आणि कथा वाचल्या आहेत. वर्तमानपत्रातील लेखासोबत तुमचा फोटोही बऱ्याचदा पाहिला होता. तुमच्या कथा आणि लेख वाचताना खूपच वास्तववादी वाटतात, अगदी प्रत्यक्ष जीवनात घडल्यासारख्या. पण ते सारं वास्तविक असतानाही वाचकांना ते काल्पनिकच वाटावं असं तुम्हाला वाटत असतं का? त्यावर स्वतःला सावरत मी म्हणालो, नाही, तसं काही नाही. कारण माझ्या प्रत्येक कथेत एक नायिकाही असते जी प्रत्यक्षात असतेच असे नाही. कथेला कल्पनेची जोड द्यावीच लागते. माझ्या कथेचा शेवट बऱ्याचदा गोड असतो, जो प्रत्यक्षात घडलेल्या कथेत असतोच असं नाही. बरं, तुमच्या व्यक्तिगत जीवनात एखादी नायिका आहे की नाही
त्यावर मी तिला स्वतःला सावरत माझ्या कवितेतील लबाड पुरुषासारखा सहज म्हणालो, नाही, माझ्या कथेतील प्रत्येक नायिका खरी होती, वास्तववादी होती, अगदी हिच्यासारखी. माझ्या कथा मन लावून वाचणाऱ्या तिला माझा लबाडपणा लक्षात आल्या वाचून राहिला नसेल. तरीही स्वतःला सावरत मी म्हणालो, माझ्या पुढच्या कथेतील नायिका कदाचित तूही असशील. त्यावर ती म्हणाली, मला तुमच्या कथेतील नायिका होण्यापेक्षा तुमच्या प्रत्यक्ष जीवनातील नायिका व्हायला आवडेल. ती हे हळूहळू आवाजात, पण तरीही मला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली. मीही ते ऐकून न ऐकल्यासारखे केले. इतक्यात आमचा बस स्टॉप जवळ आला. बसमधून उतरल्यावर रस्त्याने तिच्या छत्रीतून एकत्र चालताना ती मला म्हणाली, मला तुमची एका गोष्टीबद्दल माफी मागायची आहे. त्यावर मी कोणत्या असं म्हणताच ती म्हणाली, मी मगाशी तुमच्याशी खोटे बोलले. मी कवयित्री वगैरे काही नाही. माझे नाव प्रतिमा जाधव नाही, तर मी नीता पवार आहे. मी तुमच्या बहिणीची कविताची मैत्रीण आहे. आम्ही दोघी एकाच कॉलेजात होतो. तुमच्या साहित्य मी वाचत असते. मी एक कवयित्री नसले तरी तुमच्या साहित्याची एक चांगली वाचक नक्कीच आहे. मला तुमचे साहित्य आयुष्यभर वाचायला आवडेल. त्यावर मीही थोड्या प्रेमळ रागातच म्हणालो, हो, आत्ता तुला त्याच्याशिवाय पर्यायच नाही का? असं बोलून ती प्रेमाने बिलगली आणि तिची छत्री तिच्या हातातून हवेने उडाली आणि आम्ही दोघे प्रेमाच्या पावसात भिजून ओले चिंब झालो. प्रेम करायला वयाचं बंधन लागत नाही. प्रेम हे तारुण्यामध्ये, वयामध्ये आणि म्हातारपणी सुद्धा होऊ शकते. प्रेमाला फक्त मायेचा ओलावा, नजरेला नजर भिडली म्हणजे लगेच प्रेम होते व तिथे आपलेपणा जाणवला की प्रेम झालेच म्हणून समजा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.